हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. हू इज ब्रेव्ह इन डेअरिंग यू किल. हू इज ब्रेव्ह इज नॉट डेअरिंग यू लेट लिव्ह. In these two, there is some advantage and some disadvantage. Even if heaven dislikes certain people, who would know who are to be killed and why? Therefore, even the sage regards it as a difficult question. Heaven's way, that is Tao, is good at conquest without strife, rewarding vice and virtue without words, making its appearance without call, achieving results without obvious design. The heaven's net is broad and wide, with big meshes, yet letting nothing slip through. जो धाडसाने साहस करतो त्याची तुम्ही हत्या करता. जो धाडसाने साहस करत नाही त्याला तुम्ही जिवंत ठेवता. येथे दोन मुद्दे आहेत. यात काही फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. जरी स्वर्ग काही लोकांना नाकारतो तरी कोणाला माहीत आहे की कोणाला मारायचे आणि का? यास्तव योगी हा एक गहन प्रश्न आहे असे समजतात. स्वर्गाचा मार्ग म्हणजे ताओ संघर्षाविना प्रदेश जिंकून घ्यायला तरबेज आहे. निशब्दपणे पापी आणि सदाचारी अशा दोघांनाही तो बक्षीस देण्यात निष्णात आहे. न बोलावता तो दर्शन देतो. स्पष्ट नियोजनाशिवाय यश संपादन करतो. स्वर्गाचे जाळे खूप विस्तृत आणि रुंद आहे. त्याला मोठमोठी भोके आहेत आणि तरीही त्यामधून काही निसटून जाऊ शकत नाही. समाजाची मागणी भाग 1. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जो धाडसाने साहस करतो त्याची तुम्ही हत्या करता. जो धाडसाने साहस करत नाही त्याला तुम्ही जिवंत ठेवता. समाजाची साधीसुधी मागणी असते की जे काही चालले आहे ते छान चालले आहे. ते असेच सुरळीत सुरू असावे. त्यात काही बदल करू नये. आरामात कसलीही कटकट न होता जीवन जगायला मिळावे. आम्हाला जगू द्यावे आणि इतरांनीही जगावे. याचा अर्थ असाही आहे की समाजाला कसलेही नवीन शोध आणि बोध लावण्यात स्वारस्य नसते. नाविन्याची हौस शास्त्रज्ञांना असते. ती त्यांच्या बुद्धीची खाज असते. ते ती शमवत असतात. त्यामधून नवीन शोध लागतात. ते समाजाला उपयुक्त आहेत असे सिद्ध झाले की मग समाज त्याचा स्वीकार करतो. तोपर्यंत समाज त्यात जराही लक्ष घालत नाही. सर्वांना येथे पृथ्वीवर जे चालले आहे ते छान सुरू राहण्यात स्वारस्य आहे. कोणालाही चंद्रावर आणि मंगळावर आणि आणखी कोणत्या ग्रहावर काय चालले आहे यात जराही स्वारस्य नाही. त्यातून कोणी काही सांगितले तर समाज ते कुतूहलाने ऐकतो आणि त्याचे कौतुकही करतो. परंतु कधीही सर्वसामान्य जन अशी मागणी करत नाही की सूर्यावर काय चालले आहे ते आम्हाला सांगा. त्याला रोजच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची काळजी असते. परंतु जर कोणी शोध लावला आणि तो उपभोगासाठी उपयुक्त आहे याचा बोध करून दिला तर समाज तो शोध लगेच उचलून धरतो. मग तो ते मिळवण्यासाठी काहीही करतो. दूरदर्शन कोणीही मागितला नव्हता, परंतु त्यात मौज आहे, छान शोकी आहे असे समजल्यावर कर्ज काढून दूरदर्शन खरेदी केला गेला. आज दूरदर्शन आले म्हणून बदल झाला आहे. तोपर्यंत क्रिकेटचा स्कोअर विचारला जात नव्हता किंवा अशाच अनेक खेळांचे काय झाले हे विचारले जात नव्हते. नित्यजीवन कमीत कमी सायास घेऊन जगणे हाच उद्देश होता आणि आजही आहे. यामुळे सर्वसाधारण सामाजिक मानसिकता अशी आहे की जो अज्ञातात काही उलथापालथ करत असतो त्याची उपेक्षा केली जाते. बहुतेक जण असे आहेत की कोणी सायकलने भारत भ्रमण करायला निघाला, कोणी हिमालयातील शिखरावर निघाला, कोणी समुद्राची खाडी पोहायला निघाला की त्यांच्या मनात येते की बाबा रे, तुझ्यात ही अवदसा कुठून आली? कशाला हे असे करत आहेस? तुला काही इतर कामधंदा करायला आहे की नाही? बरे, करत आहेस तर याची जाहिरात करून आम्हाला पैशाचा भुर्दंड कशासाठी करत आहेस? परवडत असेल तर तुझे तू जा, नाही तर जाऊ नकोस. येथे आम्हाला कटकट करू नकोस. हे असे करणाऱ्यांना नसते उचापतखोर असेच म्हटले जाते. याउलट
जो समाजाला काही धक्का लावत नाही, जो नित्य जीवन कोणालाही त्रास न देता जगत आहे, थोडक्यात जो कोणाच्याही अध्यात्मध्यात नाही, तो समाजाला प्रिय आहे. समाजाची मागणी भाग 2. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जो धाडसाने साहस करतो त्याची तुम्ही हत्या करता. जो धाडसाने साहस करत नाही त्याला तुम्ही जिवंत ठेवता. ही ओवी मागील ओवीचाच पुढील भाग आहे. याचा भय, निर्भय, अभय याच्याशी संबंध आहे. आपण पाहिले की निर्भय मवाळ किंवा जहाल असतो. समाज या दोहोंचीही उपेक्षा करतो. समाजाला हे दोन्हीही नको असतात. वाचाळपणा करून स्वतःला बेडर सिद्ध करणारा समाजाच्या चेष्टेचा विषय होतो. तसेच स्वभाव म्हणून किंवा समाजाचे काही भले व्हावे म्हणून मोडतोड झोडफोड करणारा बेडरही समाजाच्या उपेक्षाचा विषय असतो. कारण हे असे करण्यात समाजाचे नित्य जीवन विस्कळीत होते. अशा घटनांनी समाज बिचकतो, भयभीत होतो आणि बिथरतो. समाजाला नित्य जीवनात शांतता हवी असते. यामुळे समाजाला हे दोघेही नको असतात. समाज त्यांना दुर्जन म्हणूनच ओळखतो. समाजाला सुरक्षितता हवी असते. त्यामुळे कायद्याचे पालन करणारे समाजाला प्रिय आहेत. जे कायदा हातात घेतात त्यांच्याबद्दल समाजाला चीड आहे. घरून कामाच्या जागी सुरक्षित पोहोचणे, पुन्हा घरी येताना जीवनावश्यक वस्तू घेऊन सुरक्षितपणे घरी येणे हे समाजाला हवे आहे. यात व्यत्यय आला की त्याला समाजाचा विरोध असतो. महागाई झाली, वस्तू मिळेनाशा झाल्या, सार्वजनिक व्यवस्था कोलमडली की समाज चिडतो. कारण त्यांच्या नित्य जीवनात व्यत्यय येतो. या आणि अशा गोष्टी जर सुव्यवस्थित सुरू असतील तर समाज शांत असतो. त्याला इतर गोष्टीत काहीही स्वारस्य नसते आणि त्यासाठी त्याला वेळही नसतो. यामुळे एक गोष्ट अगदी स्वाभाविक होते. जो समाजाच्या नित्य जीवनाला पोषक असे जीवन जगतो, असे जीवन वृद्धिंगत करतो, सुकर करतो, त्याला समाज बक्षीस देतो. आणि जो यात व्यत्यय आणतो, ते असुरक्षित करतो, ते बिघडवतो, त्याला समाज शिक्षा देतो. अशा प्रकारे नित्य जीवन जर सुरळीत सुरू असेल तर समाज अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. काही गोष्टी या सार्वजनिक जीवनात चालायच्याच अशीच त्याची मानसिकता असते. उदाहरणार्थ, जर लाच खाऊन कोणी काम करत असेल तर समाज त्याला मान्यता देतो, त्याला विरोध करत नाही. परंतु जेव्हा लाच घेऊनही काम केले जात नाही तेव्हा समाजाला त्या न झालेल्या कामाबद्दल चीड येते, लाच घेतल्याची चीड येत नाही. सार्वजनिक ठिकाणी लाच देऊन जर कामे लवकर झाली तर भ्रष्टाचाराच्या विरोधात छेडलेल्या आंदोलनांना प्रोत्साहन मिळणार नाही. उलट त्यांना पगार कमी आहे, महागाई फार झाली आहे, तेव्हा असे चालायचेच असे त्याचे उदात्तीकरण केले जाईल. परंतु जेव्हा यात बेडरपणा येतो की लाच तर घेणारच, परंतु काम असेच धीमेपणानेच होणार, येथे समाज बिथरतो आणि तो चवताळून उठतो. मग तो अशा अधिकाऱ्यांना जबर शिक्षा देतो. हरि ओम.